सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः नमो अरिहन्तानं नमो सिद्धानं नमो आयर्यानं नमो वज्रायानं नमो लोये सौवसाहुनं येषु पञ्चनमो यारो सौवपावपणासनो मङ्गलानं च सर्वेसिं परमं हवै मङ्गलं परमं हवै मङ्गलम्। जो पंच परमेष्टि भगवान की, जो लोग 24 तीर्थंकर भगवान की जय, जो लोग देवादेव शांतिनाथ भगवान की जय, वर्तमान शासन नायक महावीर भगवान की जय, संत लक्ष्मी आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की जय, परम पूज्य आचार्य समय सागर जी महाराज की जय, समस्त आचार्य संघ की जय, 3 कमन करोड़ मुनि महाराजों की जय। ವಿದ್ಯಾಸಾಗರ ಮಹಾರಾಜರ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. 20 ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಆಗಿತ್ತು ಸಜ್ಜಲಗಾವರಿಗೆ. 21ನೇದು, पुत्र जन्म की बजी बधाई मल्लप्प घर देखो भाई तिथि कौन सी कौन बताए सही बताकर इनाम पाए. ವಿದ್ಯಾಧರರ ಜನ್ಮತಿಥಿ ನಕ್ಷತ್ರ ಪಕ್ಷಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿ. विद्याधर जन्म लिए मल्लप्पा जी के सजलागा के गांव में, मल्लप्पा जी के घर में एक पुत्र रत्न प्राप्त हुए. उनका जन्म सजलागा में कर्नाटक में अक्टूबर 10 1946 में हुआ था. तो वो कौन सी तिथि में, कौन सी नक्षत्र में जन्मे थे? आश्वीज शुक्ल 15 शरद पूर्णिमा के दिन. आश्वीज शुक्ಲ 15 ಶರದ್ ಪೂರ್ಣಿಮೆ ದಿನ ಅವರು ಜನ್ಮವನ್ನು ಪಡೆದರು. ज्ञान गुरु की शरण पावे विद्याधर शिव पथ पर जावे दीक्षा तिथि है हमें बताना विद्यासागर मुनि पद पाना. ಜ್ಞಾನ ಗುರು ಕಿ ಶರಣ ಪಾವೆ, ಜ್ಞಾನಸಾಗರ ಮುನಿ ಮಹಾರಾಜರ ಶರಣವನ್ನು ಹೊಂದಿದರು. ವಿದ್ಯಾಧರ ಶಿವ ಪಥ ಪರಪಾವೆ, ವಿದ್ಯಾಧರರು ಶಿವಪಥ ಮೋಕ್ಷ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆದರು. ದೀಕ್ಷಾ ತಿಥಿ, ಯಾವ ದಿನ ಅವರು ಮುನಿ ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದರು? ज्ञानसागर महाराज के शरण पाकर विद्याधर ने मोक्ष पथ पर चले और दीक्षा पाई. और दीक्षा तिथि कौन सी है? तो ವಿದ್ಯಾಧರ ದೀಕ್ಷೆಯಾದಂಥ ತಿಥಿಯನ್ನು ಹೆಸರಿಸಿ. ಆಷಾಢ ಶುಕ್ಲ ಪಂಚಮಿ. सब कुछ सहते कुछ ना कहते आत्म ध्यान में लीन वो रहते 36 घंटे ध्यान लगाया गुरु ने कहा बताओ बाया. सब कुछ सहते कुछ ना कहते, ಏನು ಕಷ್ಟ ಬಂದರೂ ಸಹನೆ ಮಾಡ್ಕೋತಾರೆ, ಯಾರ ಹತ್ರನೂ ಹೇಳೋದು. ಆತ್ಮ ಧ್ಯಾನ ಮೇಲೆ ಲೀನುವೋ रहते, ಮತ್ತು ಇದ್ದು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಹಾಗೆ ಆತ್ಮ ಧ್ಯಾನದಲ್ಲಿ ಲೀನರಾಗಿರ್ತಾರೆ. 36 ಗಂಟೆ ಧ್ಯಾನ ಲಗಾಯಿ, 36 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಅವರು, ಅಂದರೆ 1.5 ದಿನಗಳ ಕಾಲ ಅವರು ಮೌನವನ್ನು ಧರಿಸಿ ಧ್ಯಾನವನ್ನು ಮಾಡಿದರು. ಗುರುನೇ ಕಹಾ ಬತಾವೋ ಬಾಯ, ಎಲ್ಲ ಮಾಡಿದರು 36 घंटे ಜಪಾನ? उन्होंने सब कुछ सहकर किसी को नहीं बताते हुए आत्म ध्यान में लीन होते हुए 36 घंटे तक ध्यान लगाए थे. वो स्थान कौन सा है? ಅಜಮೇರ ನಗರ ರಾಜಸ್ಥಾನ. ಅಜಮೇರ ನಗರ ರಾಜಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಅವರು ಧ್ಯಾನವನ್ನು ಮಾಡಿದರು. देखो विद्याधर की माता तोड़ा घर द्वार से नाता आर्या जी का नाम बताए श्रीमंती जी को शीश नवाए. ವಿದ್ಯಾಧರ ಮಹಾರಾಜರ ಪೂರ್ವಾಶ್ರಮ ತಾಯಿ ಹೆಸರೇನು? ಶ್ರೀಮಂತಿ ಜಿ. ಅವರು ಕೂಡ ಏನು ಮಾಡಿದ್ರು? ಮನೆ ಇದು ಎಲ್ಲದನ್ನು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿ ಆ ಮಾತೆ ಶ್ರೀಮಂತಿಜಿ ಆರಿಕಾ ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡ್ರು. ಅವರ ಹೆಸರೇನು? ಆರಿಕಾ ಆದಮೇಲೆ ಹೇಳಿ. आरिका दीक्षा विद्याधर महाराज जी के माता श्रीमंती जी ने आरिका दीक्षा पाई। तो आरिका दीक्षा पाने के बाद उनका नाम क्या था? आरिका समयमती माता जी।
अनशन तप है मुक्ति प्रदाता, मोह त्याग वैराग्य बढ़ाता, विद्या गुरु नौ अनशन कीने, क्षेत्र बताओ बहुत है का जीने. ಅನಶನ ತಪ ಮುಕ್ತಿಗೆ ಕಾರಣ. ಅನಶನ ಮೀನ್ಸ್ ಒಂದು ಹನಿ ನೀರನ್ನು ಕೂಡ ಕುಡಿಯೋದಿಲ್ಲ. ಉಪವಾಸ ಅಂದರೆ 24 ತಾಸು ಪೂರ್ಣ ಉಪವಾಸ. ಅಂತಹ ವ್ರತವನ್ನು ಅವರು 9 ಉಪವಾಸಗಳನ್ನು ಒಟ್ಟಿಗೆ ಮಾಡಿದರು. ಆ ಕ್ಷೇತ್ರ ಯಾವುದು, ಯಾವ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ 9 ಉಪವಾಸನ ಮಾಡಿದರು ಅದನ್ನು ಹೇಳಿ. ನಾವು ಉಪವಾಸ ಕಿಸ್ ಕ್ಷೇತ್ರ ಮೇ ಕಿಯೆ, ಶ್ರೀ ಸಿದ್ಧ ಕ್ಷೇತ್ರ ಮುಕ್ತಾಗಿರಿ. शिवपत चलते हमें चलाते, उन आचार्य को शीश नवाते, पद आचार्य का कब है पाया, ವಿದ್ಯಾಸಾಗರ ನಾಮ ಸುಹಾಯ. ಶಿವಪಥ ಚಲತೆ ಮೋಕ್ಷ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೀತಾರೆ. ಉನ್ ಆಚಾರ್ಯಂಕು ಶೀಶ ನವಾತೆ, ಆ ಎಲ್ಲ ಆಚಾರ್ಯರಿಗೆ ತಲೆಯನ್ನು ಬಾಗ್ತಾರೆ, ನಮಸ್ಕಾರ. ಪದ ಆಚಾರ್ಯ ಕಬ ಹೇ ಪಾಯ, ವಿದ್ಯಾಸಾಗರ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಯಾವಾಗ ಆಚಾರ್ಯ ಪದ ಸಿಕ್ತು, ವಿದ್ಯಾಸಾಗರ ನಾಮ ಸುಹಾಯ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರೀತಿ ಆಯಿತು ಹೇಳಿ. ವಿದ್ಯಾಸಾಗರ ಮಹಾರಾಜರು ಆಚಾರ್ಯ ಪದವನ್ನು ಪಡೆದಂಥ ವರ್ಷ ಯಾವುದು? ಆಚಾರ್ಯ ಪದ ಕಿಸ್ ವರ್ಷ ಪಾಯೆ, ವಿದ್ಯಾಸಾಗರ महाराज जी आचार्य पद किस वर्ष पाए? 22 नवंबर 1972 में, 22 नवंबर 1972ರಲ್ಲಿ. ज्ञानी ज्ञानी गुरु हमारे, दे उपदेश सभी को तारे, कितने राज्य में विहार कीना, भव्य जनों को शिवपथ दीना. ज्ञानी ज्ञानी गुरु हमारे गुरु कैसे हैं? ज्ञानी है, ध्यानी है और सभी को उपदेश देते हैं मोक्ष मार्ग की. कितने राज्य में विद्यासागर महाराज ने कितने राज्यों में विहार किए बताओ, ऐसे बता रहे. ಜ್ಞಾನಿ ಧ್ಯಾನಿಗಳಾದ ಮಹಾ ಉಪದೇಶವನ್ನು ಮೋಕ್ಷ ಮಾಡಿ ಉಪದೇಶ ನೀಡುವಂತಹ ವಿದ್ಯಾಸಾಗರ ಮಹಾರಾಜರು ಎಷ್ಟು ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ವಿಹಾರ ಮಾಡಿದರು? 9 राज्यों में विहार किए. मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, छत्तीसगढ़, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ಈ 9 ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಅವರು ವಿಹಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಧರ್ಮ ಪ್ರಭಾವನೆಯನ್ನು ಮಾಡಿದರು. तीर्थंकर समगुरु हमारे, शिक्षा दीक्षा दे भवतारे, ज्ञाता भाषा के बतलाए, कितनी कौन से ज्ञात कराए. ಆಚಾರ್ಯ ಶ್ರೀಗಳಿಗೆ ಎಷ್ಟು ಭಾಷೆಗಳು ಬರ್ತಿತ್ತು, ಎಷ್ಟು ಭಾಷೆಗಳನ್ನು ಅವ್ರು ತಿಳಿದಿದ್ರು ಹೇಳಿ. कितने भाषा वो जानते थे. तीर्थंकर सम है हमारे गुरु, इतने अच्छे हैं. शिक्षा दीक्षा देख कर, शिक्षा और दीक्षा देकर भव्य जनों को उद्धार कर रहे हैं. ज्ञाता भाषा के बतलाओ, उनको कितने भाषा आते थे बताओ, ये बता रहे. ಆಚಾರ್ಯರಿಗೆ ಎಷ್ಟು ಭಾಷೆಗಳು ಬರ್ತಾಯಿತ್ತು? 8 ಭಾಷೆಗಳು ಬರ್ತಾಯಿತ್ತು. ಹಿಂದಿ, ಮರಾಠಿ, प्राकृत, संस्कृत, अपभ्रंश, आंग्ला, इंग्लिश, कन्नड़ा, इतने भाषा वो अच्छे से जाने. उसमें लिख भी सकते थे. पढ़ना लिखना बोलना नहीं, लिख भी सकते थे, वो रचना भी कर सकते थे. इसलिए वे ಸುಮಾರು 8 ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಬಲ್ಲವರಾಗಿದ್ದರು. पंचाचार्य के है जो नायक, शिक्षा दीक्षा ज्ञान प्रदायक, तिथि कौन सी हमें बताए, पद आचार्य गुरु जी पाए. पंचाचार्य के है जो नायक, ಪಂಚಾಚಾರಗಳನ್ನು ಪಾಲಿಸ್ತಾರೆ ನಾಯಕರು ಅಂದರೆ ಆಚಾರ್ಯರು. ಶಿಕ್ಷಾ ದೀಕ್ಷಾ ಜ್ಞಾನ ಪ್ರದಾಯ, ಅವ್ರು ಇನ್ನೇನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ, ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಶಿಕ್ಷೆ ಅಂದರೆ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ, ಜ್ಞಾನವನ್ನು ಕೂಡ ಕೊಡ್ತಾರೆ. ತಿಥಿ ಕೌನಸಿ ಹಮೇ ಬತಾಯಿ, ಪದ ಆಚಾರ್ಯ ಗುರುಜಿ ಪಾಯಿ. ಯಾವ ತಿಥಿಯಲ್ಲಿ ಆಚಾರ್ಯ ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದರು ಆ ತಿಥಿಯನ್ನು ಹೇಳಿ. ಕೌನ್ಸಿ ತಿಥಿ ಮೇ ಉನ್ಕೋ ಆಚಾರ್ಯ ಪದ ಮಿಲ? ಮಾರ್ಗಶಿರ ಕೃಷ್ಣ ದೂಜ್, ಮಾರ್ಗಕೃಷ್ಣ ಬಿದಿಗೆ ದಿನ 2ನೇ ದಿನ ಆಚಾರ್ಯ ಪದವನ್ನು ಪಡೆದು. ಶಿಷ್ಯ को अपना गुरु बनाया, मान त्याग का पाठ पढ़ाया, कौन गुरु वे कहा बताए, विद्या मुनि आचार्य बनाए. ಮಾನ ತ್ಯಾಗದ ಪಾಠ ಕಲಿಸುತ್ತಾ ಆಚಾರ್ಯ ಪದವಿ ನೀಡಿದ ಗುರು ಹಾಗೂ ಸ್ಥಳವನ್ನು ಹೆಸರಿಸಿ. मान बहुत ये होता है, पद को अपने उच्च पद को त्याग कर अपने ही शिष्य को गुरु बना के अपने ही शिष्य से
व्रत पाना, सल्लेखन व्रत पाना कठिन बात है, मगर मान कषाय के साथ भी सल्लेखना नहीं बनती। सब कुछ त्यागने के बाद ही सल्लेखना समाधि मरण होता है। इसके लिए कौन महाराज ने दिया और कौन सी तिथि में, कौन सी जगह में दिया? आचार्य ज्ञान सागर महाराज ने अपने योग्य शिष्य, सुयोग्य शिष्य विद्यासागर जी को अपने पद, आचार्य पद देकर उन्होंने उन्हीं के साथ शिष्य बन के बैठ गए। वो स्थान कौन सा था? ನಸೀರಾಬಾದ್. ತಮ್ಮ ಶಿಷ್ಯರಾದಂತಹ ವಿದ್ಯಾಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಆಚಾರ್ಯ ಪದವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಸಲ್ಲೇಖನ ಮರಣವನ್ನು ಪ್ರಾಪ್ತ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಅವ್ರ ಹತ್ರನೇ ಅವರ ಶಿಷ್ಯತ್ವವನ್ನು ಪಡೆದು ನಸೀರಾಬಾದಲ್ಲಿ ಆಚಾರ್ಯ ಪದವಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಜೈ ಬಲೋ ಶ್ರೀಮಾಣಿ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ.